हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण एक पालेभाजी बनवतोय. तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवले. कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा. तर आज आपण जी पालेभाजी बनवणार आहोत ती म्हणजे मेथीची भाजी. तर इथे मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. आता ही बारीक चिरलेली मेथीची भाजी आपण कढईमध्ये घालून घेऊया आणि तेलामध्येच परतवून घ्यायची आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. तर इथे मी सगळी भाजी इथे घालून घेतली आणि 10 मिनिट आधी मी मुगाची डाळ थोडीशी भिजत घातली होती. तीसुद्धा डाळ आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आणि ही भाजी शिजवताना याच्यावर झाकणसुद्धा अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर मग काय होतं, भाजीचा कलर चेंज होतो. एकदम शेवाळी कलरची भाजी दिसायला चालू होते आणि हिरवा रंग तो जातोच. हिरवा रंग अजिबात दिसत नाही भाजीला, त्यामुळे अजिबात झाकण ठेवायचं नाही. 4 ते 5 मिनिट मी भाजी अशीच परतवून घेतली स्लो गॅसवर. तर बघू शकता पाणी किती प्रमाणात आटले आणि पाणी पण किती प्रमाणात त्याला सुटले सुद्धा. पाणी अजिबात एक्स्ट्रा टाकलेलं नाही आहे. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा 5 ते 6 मिनिट आपण परतवून घेऊया, कारण मीठ टाकल्यावर पुन्हा एकदा भाजीला पाणी सुटतं. तर आपण त्याच पाण्यामध्ये फक्त भाजी ही शिजवून घेणार आहोत. त्यानंतर भाजीमध्ये अर्धा चिमट हळद घालून घेऊया. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण मी घालते मेथीच्या भाजीमध्ये हळद, त्यामुळे मी घातले. आता हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा परतवून घेऊया आणि शिजू देऊया भाजी. 7 ते 8 मिनिट मी ही भाजी शिजवून घेतली. तर बघू शकताय भाजीचा कलरसुद्धा चेंज झाला नाही आणि भाजी आहे तशी आहे, व्यवस्थित शिजले सुद्धा. तर आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. तुम्ही शेंगदाणे असे ओबडधोबड जरी ठेचले आणि ते सुद्धा घातले तरी खूप छान चव लागते. आणि त्यानंतर किसलेलं थोडंसं खोबरं घालून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तर इथे तयार झाली मेथीची भाजी. मेथीची भाजी भाकरीसोबत खूप छान लागते, अप्रतिम अशी लागते. तर ही मेथीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.